नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज नेहमीप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यासाठी डिवाइनचा काय गायडन्स आहे, स्पिरिट्सना तुम्हाला काय सांगायचं आहे ते आपण या कालपुरुष कुंडलीचा वापर करून पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 फाईल्स अरेंज केलेल्या आहेत. कालीमातेची 3 रूपं आहेत, तुम्हाला ओळख करून देते. फाईल नंबर 1 साठी बगलामुखी हे कालीमातेचं रूप आहे आणि क्रिस्टल आहे सनस्टोन. फाईल नंबर 2 साठी धुमावती हे रूप आहे. क्रिस्टल आहे रेड जास्पर, सगळे रॉक क्रिस्टल्स आहेत ते. फाईल नंबर 3 साठी कमला देवी हे रूप आहे आणि क्रिस्टल आहे ग्रीन ॲव्हेंचरिंग. तर एक किंवा एकापेक्षा जास्त तुमच्या चॉईसप्रमाणे, इंट्युशनप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टँड आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली तुमच्या रीडिंगला जाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ पुरा बघण्याची गरज नसते. सो आता आपण आपल्या वीकली रीडिंगला स्टार्ट करूया. ओके, मी अरेंज करते सगळं. फाईल नंबर 1 तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं कार्ड आहे बगलामुखी हे रूप आहे कालीमातेचं आणि स्टोन आहे सनस्टोन. फर्स्ट ऑफ ऑल आपण रून बघूया कोणतं येत आहे. तिवाज रून आणि त्याचे कीवर्ड्स आहेत वॅरियर, एनर्जी, विक्ट्री, द स्काय गॉड, टीव. त्यांचं हे ऋण आहे. करेज, स्ट्रेंथ, पॅशन, डेडिकेशन, विक्ट्री, ॲक्शन, फॉरवर्ड मूव्हिंग नेचर ऑफ मस्क्युलिन एनर्जी, पुट कॉजेस ओवर पर्सनल डिझायर्स, सक्सेस इन लीगल मॅटर्स, मेल पर्सन और मेल क्लोज टू द फीमेल कॉरंट, पेशन्स. म्हणजे रीडिंग ऐकणारी व्यक्ती जर मेल पर्सन असेल तर त्याला लागून आहे. अदरवाईज फिमेल व्यक्ती असेल तर जवळची मेल व्यक्ती त्याला लागू होईल असा अर्थ आहे. आणि पेशन्स हा एक अर्थ होतो दिवसचा. कार्ड्स पाहूया.
बॉटम ऑफ द डेक सन ऑफ स्वोर्ड म्हणजे नाईट ऑफ स्वोर्ड आहे. फर्स्ट हाऊस डेथ, सेकंड हाऊस द टॉवर, थर्ड हाऊस द स्टार, फोर्थ हाऊस फादर ऑफ वॉन्ड म्हणजे किंग ऑफ वॉन्ड, फिफ्थ हाऊस जस्टिसचं कार्ड आहे, सिक्स्थ हाऊस एस ऑफ पेंटॅकल, सेवन्थ हाऊस फोर ऑफ पेंटॅकल्स, एट्थ हाऊस द वर्ल्डचं कार्ड आहे, नाइन्थ हाऊस फोर ऑफ कप्स, मदर ऑफ पेंटेकल्स टेन्थ हाऊसला आहे म्हणजे क्वीन ऑफ पेंटेकल्स, फाइव ऑफ स्वोर्ड्स 11th हाऊसला आहे, आणि फाइव ऑफ कप्स हे 12th हाऊसला आहे. टिवाज रून आहे ना ते गॉड टायर, जसं नॉर्स मायथॉलॉजीमध्ये तिकडचे जे गॉड जे आहेत गॉड टायर म्हणून, त्यांनी आपलं डेडिकेशन आणि एक कमिटमेंट दाखवण्यासाठी म्हणजे त्यांची ती कम्युनिटी ऑफ गॉड्सची होती ना, त्यांचं देवांचंच काय मंडळ, त्यांना त्यांच्यापुढे आपलं शौर्य आणि आपलं डेडिकेशन दाखवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे दुसरे गॉड होते गॉड ओडिन म्हणून, त्यांचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपला उजवा हात सॅक्रिफाईस केला. सो हे सॅक्रिफाईसचं किंवा एक स्ट्रेंथ, एक करेज दाखवणारं रून आहे टिवाज रून, जे एक सेंट्रल आयडिया दाखवतं ह्या तुमच्या स्प्रेडची. दुसरं म्हणजे हे ऋण हे विक्ट्री दाखवतं, कारण अपवर्ड डायरेक्शन आहे, विक्ट्री दाखवतं कुठलीही गोष्ट. पण ॲक्शन असं सांगतं की हा टायमिंग आहे ना ॲक्शन घेण्याचा आहे, ॲक्ट करण्याचा आहे कुठल्याही गोष्टीवरती. एक आपलं करेज, स्ट्रेंथ वापरण्याचा हा पिरियड आहे. आणि हा कुठलाही म्हणजे कुठलीही घाई न करता, एक म्हणतात ते की उगाच अतिरेकीपणाने किंवा कुठली गोष्ट न करता एक विचारपूर्वक प्लॅनिंगने एखादी गोष्ट करणं, जिंकण्याच्या उद्देशाने एखादी गोष्ट करणं, हे एक वॅरियर एनर्जी आहे, ला सैनिकाची एनर्जी आहे या रूनला. सो मे बी एक इनफॅक्ट मॉस्क्युलन एनर्जी आहे. सो इनफॅक्ट ओव्हरऑल असं दिसतं की एक थोडंसं ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक थोडंसं ॲक्टिव्ह राहावं लागणार आहे असं काहीसं दिसतंय. फर्स्ट ऑफ ऑल हे जे स्टार्स आहे ना 11th हाऊसचं कार्ड आहे आणि ते तुमच्या तृतीयात पराक्रम स्थानात आहे. सो एक लाभ जो आहे तो तुमचा बहुतेक स्वकष्टार्जित असेल. कष्ट करून तुम्ही कुठलेही लाभ मिळवायचे असतील तुम्हाला, तर ते एक तुम्हाला कष्ट करून मिळवावे लागतील. दुसरं म्हणजे त्याला होप्स आहेत. स्टार हे पॉझिटिव्ह कार्ड आहे, सो तुम्हाला ते डेफिनेटली मिळणार आहेत. आणि इनफॅक्ट हे जे कार्ड आहे ना 5 ऑफ स्वोर्ड्सचं,
ते विनिंग ॲट ऑल कॉस्ट हा त्याचा कीवर्ड आहे. दुसरं म्हणजे एक विक्ट्रीचं कार्ड आहे, ते पॉझिटिव्ह कार्ड आहे. सो ते तुमच्या लाभामध्ये आहे आणि लाभेश जो आहे ते कार्ड पराक्रम स्थानात आहे. सो तुम्ही एक जिद्दीने एखादी गोष्ट मिळवाल या वीकमध्ये, किंवा ज्या एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः एक परिश्रम कराल किंवा बरंचसं काही तुम्हाला परिश्रमाने मिळणार आहे. इनफॅक्ट टॉवर जे आहे ना, जे प्रथमाचं कार्ड ते तुमच्या सेकंड हाऊसला आहे. सो एक स्वकष्टाने धन मिळवणं हे दाखवतं. लाभेश जे आहे ते पराक्रम स्थानात आहे आणि टॉवर जो प्रथमेश आहे म्हणजे पहिल्या घराचं जे कार्ड आहे ते तुमच्या धनस्थानात आहे. सो मे बी कदाचित एक कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळवायचा किंवा एक पैशाच्या दृष्टीने जर काही मिळवायचं झालं तर ते तुमचं स्वकष्टाचं असेल आणि ते तुम्ही मिळवाल. त्यामध्ये तुम्हाला यश येईल या कार्डांचा विचार करता. दुसरं म्हणजे एक फॅमिली लाईफ चांगलं असणार आहे संसारिक सुखाच्या दृष्टीने. आणि एक मे बी एक असंही दिसतं तर सेकंड हाऊसमध्ये आहे तर कदाचित चांगलं गोडधोड पक्वान शिजतील. एक चतुर्थ स्थान पण चांगलं आहे तुमचं, जे आपले सगळे मटेरियल जे म्हणतात ना सुखसोयी, घरदार गाडी बंगला सगळं सुखसोयी दर्शवणार आहे. तिथे सुद्धा फादर ऑफ वॉन्ड्स आहे, चांगलं कार्ड आहे. सो केंद्रातली ही कार्ड्स चांगली आहेत. सो असं दाखवतं की एक धनस्थानाच्या दृष्टीने आणि लाभस्थानाच्या दृष्टीने बेट मस्त आहे. 5 ऑफ कप्स हे कार्ड निगेटिव्ह आहे, पण स्टील ते तुमच्या 12व्या स्थानात गेलेलं आहे, व्ययस्थानामध्ये. सो त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतील. कदाचित तुमची एक एनर्जी लेवल चांगली असेल आणि थोडी पॉझिटिव्हिटी असेल. जगण्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन एक चांगला असेल, कारण समोरसुद्धा एस ऑफ पेंटॅकल आहे इथे त्याच्या अपोजिट साईडला. सो एक उद्दिष्ट चांगलं म्हणजे निगेटिव्हिटी जर काही असेल ना तर ती एक म्हटलं ना तर ते एक तळाशी बसेल आणि थोडंसं पॉझिटिव्हिटी प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही थोडंसं एक बघण्याचा दृष्टिकोन तुमचा चांगला असेल. मायनसमधून सुद्धा काहीतरी प्लस बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असेल तुमचा, असं दिसतं आहे. जस्टिस कार्ड तुमचं पंचमामध्ये आहे ना, तर असं सुचवतं की एक प्रेमसंबंधात किंवा एक पंचमाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये एक थोडंसं बॅलन्सिंग असणार आहे. तिथे कदाचित तुम्ही एक फोकस असाल त्या दृष्टीने, कारण कार्ड व्यवस्थित आहे म्हणजे चांगलं आहे हे कार्ड. न्याय द्याल या स्थानाच्या सगळ्या गोष्टींना ना तुम्ही न्याय द्याल. मग प्रेमाच्या माणसांना ते रिलेशन सप्तमेश आहे. आणि दुसरं म्हणजे सो जोडीदाराबाबत एक चांगला दृष्टिकोन असेल, चांगलं पटवून घ्याल तुम्ही, एक बॅलन्स असेल तुमच्या, हार्मनी असेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये, असं काहीसं दिसतंय. इनफॅक्ट हे 4 ऑफ पेंटॅकल्ससुद्धा असं दाखवते की हे विक्टरीचं कार्ड आहे 4 ऑफ पेंटॅकल्स. तर त्या दृष्टीने सुद्धा पंचम स्थानाशी म्हणजे एक विद्याभ्यासात म्हणा किंवा एक संततीच्या दृष्टीने चांगलं कार्ड आहे, चांगला वीक आहे हा. आणि प्रेमसंबंधासाठी सुद्धा चांगला वीक आहे. अपोजिट स्थानामध्ये सुद्धा 5 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड दाखवतं. हे पॉझिटिव्ह कार्ड आहे. मग नातेसंबंध कुठलेही असले की जरी प्रेमसंबंध म्हणा किंवा एक पब्लिक रिलेशनशिप म्हणा, फ्रेंडशिप म्हणा, तर तिकडे तुम्ही बॅलन्स असेल तुमचा, बॅलन्स असेल रिलेशनशिपमध्ये, असं काहीसं दिसतंय. कर्मस्थानामध्ये क्वीन ऑफ पेंटॅकल्स तुम्हाला प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायला सांगते कुठलंही काम करताना. कारण इनफॅक्ट हे जे आहे ना कर्माचा लाभ ते पॉझिटिव्ह कार्ड आहेत. दुसरं म्हणजे विनिंग ॲट ऑल कॉस्ट. सो ही वॅरियर एनर्जी आहे ना ही कुठेतरी इथे दिसते की क्वीन ऑफ पेंटॅकल्स काय की ती जे इमॅजिन करते, जे डिझायर करते
ते लाईफ ती स्वतः उभं करते आणि उपभोग घेते त्याचा. त्यामुळे जे काय आहे ना ते तुम्हाला तुमच्या कष्टावरती, तुमच्या मेहनतीवरती ते स्पिरिट ठेवून तुम्हाला एखादी गोष्ट काम करायची, की ती गोष्ट आपण मिळवायचीच. जी गोष्ट आपण इच्छित आहोत, आपल्याला ज्या गोष्टींची इच्छा आहे लाईफमध्ये, जे काही करायचं आहे, मग ते मिळवायच्याच दृष्टीने एक प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून तुम्हाला ते करावं लागेल, किंवा ती एनर्जी असणार आहे तुमची. कारण ही कर्मस्थानामध्ये क्वीन ऑफ पेंटॅकलची एनर्जी दाखवते की तुम्ही तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः अचीव करा स्वकष्टार्जित. कारण हे ओव्हरऑल ही थीम दिसते मला, टिवासची थीम आहे ना तुमच्या सगळ्या कार्ड्समध्ये दिसते. धनस्थानाशी संबंधित, लाभस्थानाशी संबंधित, एक पैशाच्या दृष्टीने सुद्धा बऱ्यापैकी तुम्हाला पॉझिटिव्ह कार्ड्स आहेत. पण ते तुमच्या विक्ट्री आहे, पण तुम्हाला तेवढेच एफर्ट्स पण करायचे आहेत हे दाखवते. आणि एक म्हणाल तर एक मनस्थिती तुमची चांगली असणार आहे. कारण जो स्ट्रेस लेवल आहे ना ही तुमची 12व्या स्थानात, जे स्ट्रेस दाखवणारं कार्ड आहे ना ते तुमची 12व्या स्थानात आहे. सो एक मनशांती असेल कदाचित. एक म्हणतात ना एखाद्या वेळी आपल्या कष्टांना जेव्हा यश मिळतं ना त्यावेळी एक मनस्थिती चांगली राहते, की काहीतरी आपण करतो आहे आणि त्याची अचिव्हमेंट आहे, आपल्याला त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळतं आहे. ही जी मनस्थिती असते ना ही खूप चांगली असते. त्यामुळे हार्डवर्क आहे असं दिसतंय. इनफॅक्ट फादर ऑफ वॉन्ड्स म्हणजे किंग ऑफ वॉन्ड्सचं कार्ड तुमच्या 4th स्थानामध्ये आहे, जे तुमच्या मनाचं घर आहे, किंवा एक तुमच्या फॅमिली, तुमच्या सुखसोयींचं आहे. तिथे फादर ऑफ वॉन्ड्स ही पर्सनॅलिटी कॉन्फिडन्स दाखवते मेन म्हणजे. आणि ही पर्सनॅलिटी एकदम फायरी पर्सनॅलिटी, एक थोडी इम्पल्सिव्ह पण आहे. सो फोकस आहे कुठल्याही एक म्हणतात ना की कुठल्याही गोष्टीवरती फोकस आहे. सो एक मनाच्या दृष्टीने तुम्ही फोकस असाल कुठल्याही गोष्टींमध्ये, क्रिएटिव्ह आहे. आणि फादर ऑफ वॉन्ड, सो एक तुमच्या फॅमिली लाईफमध्ये एक थोडी क्रिएटिव्हिटी तुम्ही वापराल. मे बी एक सुखसोयी, घरदार याच्यामध्ये एक घराकडे तुम्ही चांगलं लक्ष द्याल, ऑर्गनाईज कराल कदाचित असं दिसतंय. कारण हे इतर कार्डचा विचार केला तर अपोजिट साईडला मदर ऑफ पेंटॅकल आहे. सो इथे सुद्धा तुम्ही एक तुम्हाला कदाचित फादर ऑफ वॉन्ड तुम्हाला सांगते की आयदर तुम्ही ह्या क्वालिटीज तुमच्यामध्ये तुम्हाला या आठवड्यात दिसून येतील, किंवा तुम्हाला त्या अंगी बाणवायच्या आहेत. तुम्हाला फादर ऑफ वॉन्ड करिअर फोकस आहे. सो इथे म्हणता येईल की तुम्हाला एक मेंटली फोकस राहायचं आहे कुठल्याही गोष्टींमध्ये. मग तुमचं एक मनशांतीसाठी म्हणा, किंवा एक तुमच्या सुखसोयींबाबत, किंवा एक क्रिएटिव्हिटी असायला हवी, किंवा तुम्ही क्रिएटिव्ह असाल, एक क्रिएटिव्हिटी वापराल घरामध्ये, किंवा तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत एक ऑर्गनाईज असाल तुम्ही. घरामध्ये कदाचित काहीतरी नवीन एक क्रिएटिव्ह एखादं गोष्ट तुम्ही कराल. कारण व्यय दिसत नाही आहे, व्ययस्थानामध्ये काय नाही, म्हणजे नवीन काही परचेसिंग असं मला दिसत नाही आहे. ओके, पण एक कदाचित तुम्ही तुमच्या घरामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी वापराल असं काहीसं दिसतं आहे. तुमच्या भाग्यस्थानामध्ये 4 ऑफ कप्सचं कार्ड आहे. हे 4 ऑफ कप्सचं कार्ड निगेटिव्ह आहे जरा. दुसरं म्हणजे डेथ आहे. जे अष्टमचं कार्ड आहे ना ते तुमच्या इथे लग्नामध्ये आहे. सो इथे थोडंसं हे निगेटिव्ह कार्ड आहे डेथचं. आयदर असा होऊ शकेल की तुम्ही कदाचित तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व तुम्ही
दिसून येईल तुम्हाला. एक असं काहीसं पण अष्टमातलं लग्नात आहे तर थोडंसं एक हेल्थच्या दृष्टीने बघा, थोडंसं काळजी घ्या. कारण इथे स्ट्रगल ह्या स्प्रेडमध्ये दिसतो आहे मला. वॅरियर एनर्जी आहे, स्ट्रगल आहे. सो थोडंसं फिजिकल हेल्थच्या दृष्टीने तुम्ही जरा थोडं काळजी घ्या. पण वेळेस आपलं जिथे ऋणरोगाचं जे स्थान आहे ना, तिथे एस ऑफ पेंटॅकल आहे. आणि एसेस कुठलेही आजार वगैरे दर्शवत नाहीत. इनफॅक्ट एक नवीन सुरुवात दर्शवतात, एक पॉझिटिव्ह सुरुवात दर्शवतात एसेस. एस ऑफ पेंटॅकल ही जे तुमच्या ना फिजिक्सच्या बाबतीत उलट असं काही निगेटिव्ह मला इथे दिसत नाही आजारपणाच्या दृष्टीने. पण एक थोडंसं स्ट्रगल आहे तुम्हाला आणि कदाचित तुम्हाला एक स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व दिसेल. डेथ हे कार्ड काय ॲक्च्युअल डेथ किंवा काही दाखवत नाही. डेथ हे कार्ड हे दाखवतं की एक नवीन गोष्टीचा जन्म झाला आहे आणि जुन्या गोष्टी ह्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत. सो कदाचित एक तुमचा स्वतःचा एक वेगळा ॲटिट्यूड तुम्हाला दिसेल, एक स्वतःचं वेगळं स्वरूप तुम्हाला की आपण हेही करू शकतो, आपण या गोष्टी आपण किती इझिली केल्या किंवा असं काहीतरी की ज्याने तुम्हाला तुमचं स्वतःचाच एक नवीन रूप दिसून येईल, असाही त्याचा अर्थ घेता येईल. असं अष्टमामध्ये द वर्ल्डचं कार्ड आहे. द वर्ल्डचं कार्ड हे दशमेश आहे. दशमेश कार्ड तुमचं अष्टमात आहे. मे तुमचे कार्य एक हातून जे काही कार्य घडणार आहे ना, त्यामुळे एक तुमची नवीन पर्सनॅलिटी कदाचित उभारून येईल, असं काहीसं दाखवत आहे. असं तर कम्प्लिशनचं कार्ड आहे ते. द वर्ल्ड हे कार्ड हे कम्प्लिशनचं कार्ड आहे. सो एखादी गोष्ट कंप्लीट झाली आहे, एंड झाला तिचा आणि एक नवीन गोष्ट सुरू झाली, असा इथे अर्थ धरता येईल. काहीतरी कुठली तरी गोष्ट कम्प्लिशनला आली आहे. मे बी या आठवड्यात तुम्हाला असं जाणवेल. कदाचित तुम्ही एखाद्या गोष्टीवरती बरंच काम करत असाल. मदर ऑफ पेंटॅकलचं काम कर्मस्थानात आहे. सो ती जे काही ठरवते ते ती करते. सो असं काहीतरी तुमच्या हातून घडेल की जे बराच काळ एखादं त्यामध्ये डिले होत होता, पोस्टपोनमेंट होती. आणि पराक्रम स्थानात सुद्धा स्टारचं कार्ड हे काही वेळा असं दाखवतं, त्याचा मिनिंग काही वेळा असा धरला जातो की बरेच दिवस जी गोष्ट आपण करण्यासाठी धजत नव्हतो ती गोष्ट करणे, हा सुद्धा या स्टारचा अर्थ आहे. त्याने ते तुमच्या पराक्रम स्थानात आहे. सो कदाचित असं काहीतरी तुम्ही कराल आणि एक स्वतःचं जे स्वप्न तुम्ही साकार कराल, जे स्वतःच्या डिझायर्स आहेत का तुम्ही मिळवाल. म्हणून कदाचित एक कर्मस्थानाचं आहे ना ते कार्ड हे द वर्ल्ड अष्टमात आहे. आणि त्यामुळे एक तुमचं कदाचित एक स्वरूप बदलेल किंवा मे बी तुमच्यात बराचसा काही एक चेंज झालेला तुम्हाला जाणवेल. जुनं किंवा काहीतरी निघून गेलं आणि एक नवीन गोष्टीचा उदय झाला आहे, असं कदाचित. आता हे फर्स्ट हाऊस आहे ना, हे आपलं जसं फिजिक दाखवतं ना, तसं आपलं आत्मविश्वास म्हणा, स्वाभिमान म्हणा, आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे फर्स्ट हाऊस दाखवतं. सो कदाचित काहीतरी गोष्टी या तुमच्या फुलफिल होतील. एक सर्कल कंप्लीट होणं हे द वर्ल्डचं कार्ड दाखवतं. सो कुठल्या तरी एक जुन्या गोष्टीचा जुन्या गोष्टी कम्प्लिशनला येतील, द एंड होईल त्याचा आणि एक तुम्हाला तुमचं एक नवीन लाईफ स्टार्ट होईल असं दिसतं. कारण आजारपणाच्या दृष्टीने जर 6th हाऊस बघितलं ना, तर 6th हाऊसमध्ये एस ऑफ पेंटॅकल्स कुठलेही आजार दाखवत नाही. पण काही वेळा एसेस असतात ना, ही कुठल्याही गोष्टीची सुरुवात दाखवतात. मग जर एस ऑफ पेंटॅकल्स इथे असेल ना, तर मे बी करिअरच्या दृष्टीने तुम्ही काहीतरी नवीन पाऊल उचलाल तुमच्या कामाच्या ठिकाणी, जॉबच्या ठिकाणी किंवा ज्या काही कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तिथे काहीतरी एक नवीन पाऊल उचलाल, एक नवीन आयडिया एक फॉलो कराल. जर हेल्थच्या दृष्टीने जर या कार्डचा विचार केला तर कदाचित एखादा फिटनेस प्लॅन चालू केला किंवा डाएट चालू केलं, म्हणजे कुठला आजार असं नाही. पण हे आपण जनरली जेव्हा आपण आपल्या लाईफला एक लांबचा विचार करून एखादी गोष्ट करतो किंवा एक बेटरमेंटसाठी, असं काही आजार आल्यानंतर तुम्ही केलं आहे असं नाही आहे.
तर ते तशा दृष्टीने जर पेंटॅकल्स, कारण पेंटॅकल्स हा फिटनेस दाखवतं. सो फिटनेससाठी जर तुम्ही काही नवीन करत असाल तर ते तुम्ही चालू करताय असं या कार्डचा अर्थ होऊ शकतो. मे बी म्हणून तुमचं एक वेगळं स्वरूप तुम्हाला दिसून येईल कदाचित. एक किंवा जे पूर्वीची जी मनोवृत्ती होती हेल्थच्या दृष्टीने ती आता मागे पडली आहे, त्याचा एक डेथ झाली आहे आणि आता एक नवीन जन्म झाल्यासारखं, म्हणजे एक नवीन गोष्टीकडे तुम्ही आता मार्गस्थ झालात असा अर्थ होऊ शकतो. फोर ऑफ कप्सचं कार्ड हे तुमचं भाग्यस्थानात आहे. ह्या भाग्यस्थानाचं हे कार्डचं मला थोडं हे आहे, कारण फोर ऑफ कप्सचं कार्ड कसं आहे माहिती आहे की दैव देतं आहे, पण एखादी गोष्ट आपल्याला परमेश्वर देव करतो आहे, पण आपण मागच्या गोष्टींवरती एखादं दुःख करत बसतो आहे आणि त्यामुळे आपल्याला आलेल्या नवीन संधीकडे आपण डोळेसपणे बघत नाही, असा काहीसा या अर्थ या फोर ऑफ कप्स आहे आणि ते तुमच्या भाग्यस्थानात आहे. सो भाग्यस्थानामध्ये हे निगेटिव्ह का आहे, कारण अपोजिट अगदी बरोबर स्टार आहे. सो आपण जरा ह्याचं आहे ना हे विचारूया आपण क्लॅरिफिकेशन. बॉटम ऑफ द डेक तुमचं नाईट ऑफ स्पोर्ट्स आहे. नाईट ऑफ स्पोर्ट्स पण तुम्हाला हेच सांगते बॉटम ऑफ द डेक की हे जे स्पिरिट आहे ना, नाईट ऑफ स्पोर्ट हा सगळ्यात फास्ट वर्ड आहे टॅरोट कार्डमधलं. ॲक्शन दर्शवतं की एखादी गोष्ट फास्ट ॲक्शनमध्ये आलेली आहे. सो इथे तुम्हाला ही वॅरियर एनर्जी आहे, पुढच्या आठवड्यात तुम्हाला वापरावी लागणार आहे. तुम्ही ॲक्शन मोडमध्येच असणार आहात, कारण हे तुमचं सन ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड बॉटम ऑफ द डेक आहे. सो तुमचं एक स्पिरिट असणार आहे की कुठली गोष्ट आपण काही करून मिळवायचीच. हे जे असतं ना, एखादी गोष्ट हातात घेतलं आहे ना ते कंप्लीट करायचंच, हा जो एक ॲटिट्यूड असतो ना, ही मनोवृत्ती ही तुमची असणार आहे पुढच्या वेळी. एक ॲक्शन ओरिएंटेड, कदाचित शब्दांनाही धार असेल तुमच्या, विचारांना धार असेल. एक विचार तुमचे एका दिशेने मार्गस्थ असतील, एक पर्टिक्युलर फोकस असतील तुमचे, क्लॅरिटी असू शकते तुमच्या विचारांची. कारण बाकी कर्मस्थानातल्या गोष्टी बघता ह्याचं निगेटिव्ह अर्थ दिसत नाही आहे इथे. इनफॅक्ट 5 ऑफ कप्ससुद्धा वयामध्ये गेलेला आहे, जे एक एन्झायटीचं कार्ड व्ययस्थानामध्ये आहे. सो सन ऑफ स्पोर्ट्सचे ना पॉझिटिव्ह इफेक्ट्स तुम्हाला दिसतील. ती एनर्जी लेवल आहे ना तुमची खूप चांगली असणार आहे, ॲक्शन ओरिएंटेड असणार आहे. त्याच्या अगदी खालोखालचं कार्डसुद्धा कसं दाखवतं आहे बघा. खालोखालचं कार्डसुद्धा 6 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे. हे पण स्पोर्ट्सचं कार्डच आहे की आता ती जी एक एनर्जी होती जी निगेटिव्ह होती, त्यातून आता तुमचा प्रवास इंद्रधनुष्याकडे चाललेला आहे, हे कार्ड दाखवतं. सो ती निगेटिव्हिटी आता तुमची गेलेली आहे, ती कमी झाली आहे, किंवा त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह जे काही निगेटिव्ह असेल आजूबाजूला त्यातून पॉझिटिव्ह बघण्याची एक तुमची दृष्टी तुम्हाला प्राप्त झालेली आहे असं म्हणता येईल. सो या दोन्ही कार्डवरून असं वाटतं की तुमचं स्पिरिट एक चांगलं असणार आहे, एक बोल्डनेस असणार आहे, ॲक्शन ओरिएंटेड असणार तुम्ही. फक्त आपण जरा या 4 ऑफ कप्सचं जरा क्लॅरिफिकेशन स्पिरिट्सना विचारूया. 4 ऑफ कप्स हे भाग्यस्थानात का असं दाखवते, अपोजिट स्टार चांगलं होप्सचं कार्ड असताना, पॉझिटिव्ह कार्ड असताना, त्या संबंधी काय एक्स्ट्रा कळू शकेल तर. थ्री ऑफ पेंटॅकल्स आहे. थ्री ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे कोलॅबोरेशन दाखवतं. म्हणजे आपण थ्री ऑफ पेंटॅकल्स असं दाखवतं की आपण एक आपल्या सिनियर्सकडून किंवा मेंटर्सकडून गायडन्स घेणं गरजेचं आहे एखाद्या गोष्टीवरती. नवम स्थान हे आता नवम स्थान हे काय दाखवतं तर उच्च शिक्षण दाखवतं. नवम स्थान एक भाग्याची साथ तुम्हाला दाखवतं.
तर भाग्याची साथ तर या 4 ऑफ कप्सवरून दिसतंय की परमेश्वर तुमच्या साथीला आहे. 4 ऑफ कप्समध्ये याचा मेसेजच असा आहे की तुम्ही तुमचं जुनं दुःख उगाळत बसताय. परमेश्वर तुम्हाला मदत देतो आहे, पण त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. सो इथे भाग्याची साथ नाही आहे अशातला प्रकार नाही आहे. इथे तुम्हाला भाग्याची साथ आहे, ही भाग्याची साथ आहे, पण इथे गायडन्स आहे की तुम्ही कुठेतरी डिवाईनला किंवा तुमच्या एंजल्सना किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे जर काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर तुम्ही त्यासाठी तुमचे मेंटर किंवा सिनियर्स किंवा काय, मग मे बी ते हायर एज्युकेशन असेल. नवम स्थान हे हायर एज्युकेशन दाखवतं किंवा हे नवम स्थान हे धार्मिक गोष्टींचं आहे. हे आपण करिअर वगैरे सुद्धा असं म्हणू शकत नाही किंवा काय, किंवा नवम स्थानाशी एक परदेशागमन दाखवतं. सो या रिलेटेड जर तुम्हाला काही डिफिकल्टीज फेस करावं लागत असेल किंवा यापूर्वी कधी काय फेस केलं असेल, तुम्ही प्रेझेंटली काही फेस करत असाल, तर एक तुम्ही त्यासाठी तुमच्या थोडंसं कोलॅबरेशनने काम करण्याची गरज आहे. कोणाची तरी मदत घेऊन काम करण्याची गरज आहे. हे 3 ऑफ पेंटॅकल सांगतं. हे कोलॅबरेशनचं काम आहे, कार्ड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक तुमचं काम, तुम्ही जे काय करताय या स्थानाशी संबंधित जे काय करताय त्यामध्ये एक सिनियर्स कोण असतील, ते स्पेशल कोण असतील, त्यामध्ये एक ॲडवाईस देऊ शकतील असे मेंटर, तर त्यांचा एक ॲडवाईस घेणं गरजेचं आहे. कुठेतरी एक त्याला हे स्पिरिच्युअल एक काय म्हणतात त्याला, धार्मिक स्थान आहे. सो धर्माशी रिलेटेड जर तुम्ही काय करत असाल, स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर काही करत असाल, तर तुम्हाला डिवाईनशी कनेक्ट होऊन किंवा तुमच्या एंजल्सचा एक गायडन्स घेऊन तुम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. मग त्या दृष्टीने स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टीने जर विचार केला तर समोरचं स्टार कार्ड हे स्पिरिच्युअल आहे. सो तिथे तुम्हाला एक परमेश्वराची साथ आहे असं म्हणता येईल. द स्टार कार्ड ते असं दाखवतं की स्टार्स तुमच्याबरोबर, प्लॅनेटरी सिस्टीम तुमच्याबरोबर आहेत. ती एनर्जी जी आहे प्लॅनेटची ती तुमच्यासोबत आहे असंच ते स्टार कार्ड दाखवतं. सो एक भाग्याच्या दृष्टीने, ह्या स्थानाच्या दृष्टीने, नवम स्थानाच्या दृष्टीने जे काही डिफिकल्टीज असतील तर त्यासाठी एक हायर गायडन्स घेण्याची तुम्हाला गरज आहे असं हे का दाखवते. बाकी ओव्हरऑल हा खूप छान आहे स्प्रेड, पण एक एनर्जी लेवलसुद्धा चांगली आहे. थोडा इम्पल्सिव्हनेस नको. जे काय हे करायचं आहे ते एक विचारपूर्वक, एक प्लॅनिंगने, एक कारण सक्सेस आहे. इनफॅक्ट फादर ऑफ वॉन्ड हे एक लाँग विजन आणि हे लाँग टर्म सक्सेस बघतात फादर ऑफ वॉन्ड. सो चतुर्थाशी रिलेटेड मनशांती किंवा आपल्या घरातल्या सुखसोयी यांच्यासाठी जर काही करायचं असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे, काय प्रश्न. दुसरा म्हणजे डेथ आहे, टॉवर आहे, स्टार आहे, जस्टिस आहे, इथे द वर्ल्ड आहे. म्हणजे मेजर अर्काना कार्ड्स ही जास्त आहेत. सो तुम्ही या आठवड्यात जे काही कराल ना त्याचे कदाचित एक लाँग टर्म इफेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. जे काही तुमच्या हातून घडणार आहे किंवा काय ते त्याचा एक लाभ तुम्ही फार दूरपर्यंत घ्याल. त्याचे इफेक्ट्स आणि बरेचसे तुम्हाला पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत, कारण लाभामध्ये लाभेश आहे तो तृतीयात आहे. सो जे काय तुम्ही स्वकष्टाने मिळणार आहे, मग तो स्वकष्टाचं धन असू दे किंवा स्वकष्टाचे लाभ असू देत, ते बराच काळ त्याचा उपभोग तुम्ही घ्याल असंही दाखवतं आहे. टिवाज रून हे विक्ट्री दाखवतं. हे विक्ट्री आहे, त्याचं प्रायमरी मिनिंग त्याचं विक्ट्री आहे. पण ती विक्ट्री काय, आपलं करेज आणि स्ट्रेंथ दाखवून, आपलं डेडिकेशन दाखवून, जे काय मिळवायचं आहे त्या दृष्टीने फोकस आणि डेडिकेट असणं हे ह्याची गरज आहे. हे टिवाज रून दाखवतं. गॉड टायर यांचं ऋण आहे ते. सो पाईल नंबर 1 हा ओव्हरऑल गायडन्स होता तुम्हाला या पुढच्या वीकसाठी. रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच बघत राहा. थँक्यू. फाईल नंबर 2, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे धुमावती यांचं आणि क्रिस्टल आहे रेड जॅस्पर. आधी आपण रून बघूया तुम्हाला कोणतं येत आहे, सेंट्रल आयडिया कळेल आपल्याला.
ईसा रून आहे. त्याचे कीवर्ड्स आहेत ऑब्स्टॅकल्स, स्टँड स्टील, स्टॅग्नेशन, ब्लॉकिंग प्रोग्रेस, डिले, इमोशनल कोल्डनेस, आर्ग्युमेंट्स और कॉन्फ्लिक्ट, लॉस ऑफ एनर्जी, मेंटल ब्लॉक, डिले, शेड, रिलीज, cleanse away the old. The transparency of eyes can also signify clarity. कार्ड्स ड्रॉ करूया तुमचे. एस ऑफ पेंटॅकल बॉटम ऑफ द डेकला आहे. चांगला कार्ड आहे. फर्स्ट हाऊसला सन ऑफ कप्स, फाय ऑफ वॉन्ड सेकंड हाऊसमध्ये. थर्ड हाऊसमध्ये द एम्प्रेस कार्ड आहे. लवर्सचं कार्ड फोर्थ हाऊसमध्ये आहे. डॉटर ऑफ स्पोर्ट्स फिफ्थ हाऊस. फाय ऑफ पेंटिकल्स सिक्स्थ हाऊस. सेवन ऑफ कप्स सेवन्थ हाऊसला. टू ऑफ स्पोर्ट्स एट हाऊसला. डॉटर ऑफ वॉन्ड म्हणजे पेज ऑफ वॉन्ड नाइन्थ हाऊसला. द हर्मिटचं कार्ड 10th हाऊसला आहे. किंग ऑफ वॉन्ड 11th हाऊसला आहे. आणि द मून कार्ड हे 12th हाऊस. मून कार्ड 12th हाऊसला गेलं तर बरं आहे. चिंता, काळजी, अडथळे सगळे तुमचे 12व्यात वेळ स्थानात गेलेले आहेत. इसारून ऑब्स्टॅकल दाखवतं, स्टँड स्टील, स्टॅग्नेशन आणि कर्मस्थानात द हर्मिटचं कार्ड आहे. हर्मिटचं कार्डसुद्धा एक पॉज दाखवतं. एखादी गोष्ट थांबून त्याच्यावरती इंट्रोस्पेक्शन करणं, विचार करणं, असं एक नॉलेज मिळवणं, थोडं अलिप्त होणं सगळ्यांपासून आणि एक वेगळा दृष्टिकोन ठेवून एखाद्या गोष्टीकडे पाहणं, असं हर्मिट दाखवतं. जरा मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. फर्स्ट हाऊसला सन ऑफ कप्सचं कार्ड आहे. आता हे इसा रून म्हटलं ना तर हे ऑब्स्टॅकल्सचं रून आहे. एखादी गोष्ट स्टॅग्नेशन असणे किंवा प्रोग्रेस होत नाही आहे, ब्लॉकेजेस आहेत, असं एखाद्या गोष्टी डिले आहे हे दाखवणार आहे. पण ह्याचा मेसेज काय आहे की शेड, रिलीज अँड क्लीन्स अवे द ओल्ड. द ट्रान्सपरन्सी ऑफ द आईज
कॅन ऑल्सो सिग्निफाय द क्लॅरिटी. आणि इसारून हे क्लॅरिटी दाखवतं किंवा एखादी गोष्ट हील होणे. आपण एखाद्या हे जे आहे ना ऑब्स्टॅकल किंवा जे स्टॅग्नेशन आपल्या लाईफमध्ये आहे ना, ती कुठेतरी आपण आता त्यातून बाहेर पडतो आहे, रिलीज करतो आहे. क्लिन्झिंगची एनर्जी आहे या इसारूनला. सो तुमचा जो ओव्हरऑल स्प्रेड बघितला ना, तर ह्या कुंडलीमध्ये 6वा 8वं आणि 12वं घर, 6, 8 आणि 12 ही निगेटिव्ह स्थान आहेत. सो इथे जर चांगली पॉझिटिव्ह कार्ड्स आली ना तर त्यांची व्हॅल्यू कमी होते. पण ह्या तिन्ही घरामध्ये तुमची निगेटिव्ह कार्ड्स गेले आहेत. सो एक निगेटिव्हिटी कमी होते आहे, त्यांची पॉवर कमी होणार. आता फाय ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड निगेटिव्ह आहे. फाय ऑफ पेंटॅकल्सचा कार्ड मुळात दाखवतं की तुमच्याकडे एक फायनान्शियल काहीतरी लॉस, तसेच एक इमोशनल लॉस, या दोन्ही प्रकारचा लॉस फाय ऑफ पेंटॅकल्स दाखवतो. म्हणजे एखादी निराधार व्यक्ती की जिच्याकडे पैसाही नाही आणि सोबतही नाही आहे कोणी, अशी व्यक्ती फाय ऑफ पेंटॅकलने दाखवली जाते. सो एक पैशाच्या बाबतीत एक थोडासा प्रॉब्लेम्स प्लस एक लॉयल्टी नसणं, एखाद्या म्हणजे सोबत कोणी नसतं, एक चांगली संगत नसतं किंवा त्यामध्ये हेल्प करणारे कोणी तुम्हाला मिळत नाही, अशी जी कंडिशन असते ना ती फाय ऑफ पेंटॅकल्सने दाखवली जाते. सो ते कारण तुमचं षष्ठामध्ये आहे. सो त्याची निगेटिव्हिटी कमी झाली. अपोजिट साईडला द मूनचं कार्ड हे अँझायटीचं आहे, डिप्रेशनचं कार्ड. सो ते 12व्या व्यय स्थानात गेला. सो ते जे काय अडथळे आहेत हे अडथळ्यांचं आहे, हाऊस आहे, व्ययस्थान आहे हे, त्यामध्ये ते मूनचं कार्ड गेलं. सो ही निगेटिव्ह कमी झाली, ही निगेटिव्हिटी कमी झाली. 2 ऑफ स्वॉर्ड हे इंडिसिजनचं कार्ड आहे. एखाद्या गोष्टीवरती आपल्याला फर्म होता येत नाही किंवा एक डिसाईड करता येत नाही काही गोष्टी, असे ते कार्ड आहे, ते तुमचं षष्ठात गेलं. सो एक लाईफमधली या आठवड्यामध्ये एक निगेटिव्हिटी तुमची कमी होते आहे असं दिसतं आहे. एक आयुष्याला क्लॅरिटी मिळते, तुमच्या एक जीवन प्रवासाला तुमचं ध्येय काय, उद्दिष्ट काय आहे, त्यामध्ये थोडीशी तुम्हाला क्लॅरिटी मिळेल असं दिसतं आहे. हा जो क्लिन्झिंगचा आहे ना या इसारूनचा मेसेज, शेड, रिलीज अँड क्लीन्स. सो काही गोष्टी ना तुम्ही तुमच्या आयुष्यातून ज्या निगेटिव्ह आहेत त्या तुम्ही काढून टाकाल किंवा त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून तुमच्या लाईफकडे बघाल, असं काहीच. एक तुम्हाला ती ट्रान्सपरन्सी मिळेल कुठल्याही गोष्टीमध्ये, कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला. कारण फर्स्ट हाऊसला द सन ऑफ कप्सचं कार्ड आहे. सन ऑफ कप्सचं कार्ड हे नाईट ऑफ कप्स म्हणतात. ते नाईट ऑफ कप्सचं कार्ड हे एक प्रपोजल दाखवते. एखादी गोष्ट इमोशनल, एखादं प्रपोजल तुमच्याकडे येतं आहे. मग इमोशन्स म्हणजे एक वेगळे इमोशन्स तुमच्याकडे येत आहेत. मे बी कदाचित ते अँझायटीचे, दुःखी इमोशन्स असतील, ते आता बाजूला सारून एक नवीन इमोशन्स हे पॉझिटिव्ह कार्ड आहे की एक नवीन सुरुवात तुमच्याकडे येते. एक नवीन प्रेमाचं प्रपोजलसुद्धा म्हणतात हे सन ऑफ कप्सला. एक प्रेमाचं प्रपोजल आहे. लवर्सचं कार्ड हे तुमच्या मनशांतीच्या घरात आहे. सो तुमच्यापैकी काही जणांना एक प्रेमाचं प्रपोजल येणार असेल की एक कुठेतरी तुम्ही एंगेज होणार असाल असंही हे दिसतं आहे. इनफॅक्ट जोडीदाराचं जे सप्तम स्थान आहे ना, तिथे 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे ऑप्शन्स येतं. भरपूर प्रायोरिटीज तुम्हाला मिळतात, ऑपॉर्च्युनिटीज मिळतात, संधी, बऱ्याच संधी अवेलेबल आहेत असं दाखवणारं कार्ड हे तुमचं सप्तमात आहे. सो एक जोडीदाराच्या दृष्टीने, इनफॅक्ट दुसरंही म्हटलं की पंचम स्थान जे प्रेमाचं स्थान आहे तिथे डॉटर ऑफ स्वॉर्ड आहे. डॉटर ऑफ स्वॉर्ड हे ब्रेक थ्रू म्हणतात त्याचा कीवर्ड, की एखादी अचानकप्रमाणे एखादी आयुष्यामध्ये एक स्पार्क येतो, आयडिया येते किंवा एक विचारांची अशी दिशा येते की सगळ्या गोष्टीला एक वेगळं कलाटणी मिळून जाते पॉझिटिव्हली. सो हे अपोजिट कार्डसुद्धा पॉझिटिव्ह आहे. फादर ऑफ वॉन्ड आहे, क्रिएटिव्ह आहे, खूप पर्सनॅलिटी फोकस्ड आहे, करिअर ओरिएंटेड आहे. की फादर ऑफ वॉन्डची पर्सनॅलिटी त्यांची अपोजिट्स बरोबर सप्तमात आहे, तर तो इफेक्ट आहे. सो इथे ना तुमच्या लाईफमध्ये तुमच्यापैकी काहींच्या एक छान प्रेमाचं प्रपोजल लाईफमध्ये येण्याचे चान्सेस दिसतात. सप्तम स्थान मनशांतीचं स्थान आहे, तेही चांगलं आहे. लवर्सचं कार्ड हे चॉईस पण दाखवतो. सो तुम्हाला चॉईस अवेलेबल असतील
सप्तम स्थानसुद्धा बऱ्याच प्रायोरिटीज ओपन झाल्यात असं दिसतात. सो तुम्हाला चॉईस पण आहे. तो या हे असं काहीसं दाखवतं की एक वेगळे इमोशन्सच्या दृष्टीने आता तुमचा प्रवास सुरू झाला आहे. एक तुमचा ॲटिट्यूड चांगला असणार आहे. ज्या सगळ्या निगेटिव्ज आहेत ना, त्या निगेटिव्हिटी क्लीन्स होतील तुमच्या लाईफमधून आणि एक प्रवास एक वेगळ्या इमोशन्सकडे, अगदी ज्यांच्याकडे काही प्रेमाचं प्रपोजल येण्याचे चान्सेस नाही, मे बी ऑलरेडी इन रिलेशनशिप असतील, त्यांनी असं समजा की एक वेगळा दृष्टिकोन असेल तुमचा लाईफकडे बघण्याचा. कदाचित एक निगेटिव्हिटी जाऊन तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी येईल. एक वेगळे इमोशन्स तुमच्या आयुष्यात येतात, एवढं मात्र खरी. मग ते इमोशन्स डेफिनेटली पॉझिटिव्ह आहे, कारण हे सन ऑफ कप्स त्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे. पराक्रम स्थानामध्ये एम्प्रेसचं कार्ड पॉझिटिव्ह आहे. एम्प्रेसचं कार्ड समृद्धी दाखवतं. कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आहे, सगळ्या गोष्टींचे रिसोर्सेस आहेत, तुम्ही रिसोर्सफुल आहात, समृद्धी आहे आणि यश हे एम्प्रेस कार्ड दाखवतो. सो तृतीय स्थान हे काय आहे, तुमचं कम्युनिकेशनचं स्थान आहे. सो तुमच्याकडे जो काही कम्युनिकेशन येणार आहे, तुमच्याकडे जे काही मेसेजेस येतील, कुठल्याही संधी येतील, ऑपॉर्च्युनिटीज येतील, ती तुम्हाला समृद्धी आणणारे आहेत, एवढं मात्र नक्की खरं. तृतीय स्थानामध्ये एम्प्रेस कार्ड हे समृद्धी दाखवत आहे. सो तृतीय स्थानासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत ना, त्यांना हा पुढचा आठवडा खूप छान आहे. मग तृतीय स्थान हे आपलं धाडसाचं आहे, पराक्रमाचं आहे. सो तुमचा एक ॲक्शन मोडमध्ये असाल किंवा एक काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्ह असाल तुम्ही कुठल्याही गोष्टीने काहीही करताना. एक तुमचं स्ट्रेंथ चांगलं असणार आहे, करेज चांगलं असणार आहे, इम्प्रेस दाखवतं. दुसरं तृतीय स्थान हे एक शेजाऱ्यांचं देखील आहे, शेजाऱ्यांशी रिलेशनशिप चांगली असेल तुमची. तृतीय स्थान तुमच्या लहान भावंडांचं आहे, त्यांच्या दृष्टीने सुद्धा त्यांना चांगले ग्रह आहेत. आणि एम्प्रेस हे जे आहे ना कार्ड, हे एक मिनिट, एम्प्रेस हे कार्ड हे सेकंड हाऊसचं कार्ड आहे आणि सप्तमातलं कार्ड आहे. सेकंड हाऊस वृषभ रास आणि ही सप्तमातली तुळा रास, दोन्ही शुक्राच्या राशी आहेत. आणि एम्प्रेस कार्ड हे विनस दर्शवतं. सो विनस हा प्रेमाचा ग्रह आहे. सो मे बी कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने, सेकंड हाऊस कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने, आणि सप्तम हाऊस हे काय आहे, आपल्या जोडीदाराच्या दृष्टीने तुम्हाला खूप चांगलं कम्युनिकेशन आहे. त्या दृष्टीने तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत, एम्प्रेस दाखवतं. सो प्रेमाविषयक तुम्हाला एक म्हणजे हा आठवडा मे बी काही जण तुमच्यापैकी एंगेज होतील कुठल्या ना कुठल्या रिलेशनशिपमध्ये, असं दाखवते ओव्हरऑल हा विचार केला तर. एम्प्रेस हे सेकंड हाऊसचं आणि सेवन्थ हाऊस, सेकंड हाऊसचं कार्ड इथे आहे, सेवन्थ हाऊसचं कार्ड इथे आहे पराक्रम स्थानामध्ये. इनफॅक्ट असंही दाखवतं की आता हे धनाचं पण आहेत. मी तुम्हाला म्हटलं कौटुंबिक सुखाच्या बाबतीत खूप चांगलं आहे, कारण द्वितीय स्थानचं पराक्रम स्थानामध्ये आहे. द्वितीय स्थान हे तुमच्या धनाचं पण आहे, धनसंपत्तीचं. सो त्यासाठी ते स्वकष्टाने तुम्ही मिळवाल आणि तुम्हाला ते मिळेल. कारण एम्प्रेसचं कार्ड पॉझिटिव्ह आहे, यश देणार आहे. सो एक स्वतःच्या कष्टाने तुम्ही धनसंपत्ती उभी कराल, किंवा जे स्वकष्टाचं आहे ना ते तुम्हाला मिळून जाईल. फादर ऑफ वॉन्ड लाभस्थानामध्ये आहे. फादर ऑफ वॉन्ड लॉंग टर्म बेनिफिट्स दाखवतं. सो जे काही कष्टाचे आहेत ना, कष्टाने जे मिळवलेले धन आहे ना, ते हे दाखवतं.
फाय ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे ना, फाय ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हे तुम्हाला फायनान्शियल सक्सेस दाखवतं. इनफॅक्ट याचा कीवर्डसुद्धा असा आहे, सक्सेस इन फायनान्शियल स्पेक्युलेशन्स म्हणून. सो इथे तुम्हाला थोडी जी काही तुम्ही जे काही स्ट्रगल तुम्ही पैशा संबंधात कराल, धनासंबंधात कराल, त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. कारण सेकंड हाऊसचं पराक्रम स्थानामध्ये तुम्ही मिळवाल ते. दुसरं म्हणजे एम्प्रेसचं जे कार्ड आहे ना, आता हे आपल्या पराक्रम स्थान आहे आणि तिथे एम्प्रेसचं कार्ड आलं तर तुम्ही स्वतःला एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस कराल असंही दाखवतं आहे. मी म्हटलं नाही, तुम्हाला स्वतःचे तुमचे काहीतरी वेगळे इमोशन्स, एक इमोशनल ऑपॉर्च्युनिटी किंवा तुम्ही स्वतःकडे वेगळ्या इमोशन्सने किंवा व्यक्त व्हाल, एक क्रिएटिव्हली व्यक्त व्हाल. एम्प्रेसचं काळही दाखवतं. कुठलीही मग जरूर नाही आहे एक तुम्ही स्वतःवरती थोडा वेळ द्याल किंवा मग तुमच्या छंदांवरती किंवा एक स्वतःचं मन रमवण्यासाठी, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुमच्या कलागुणांना वाव आहे, अशा गोष्टींमध्ये तुम्ही क्रिएटिव्हली एक्सप्रेस व्हाल. कारण पराक्रम स्थानामध्ये काळ आहे एम्प्रेसचा या पुढच्या आठवड्यामध्ये. द लव्हरचा काळ फोर्थ हाऊसला खूपच छान आहे, म्हणजे मनशांती असणार आहे. खूप एक फार पॉझिटिव्ह कार्ड आहे. इथे परमेश्वराची साथ आहे तुम्हाला. इथे 5 पेंटॅकल्सचं कार्ड आहे ना, मी तुम्हाला म्हटलं निगेटिव्ह कार्ड आहे. 6, 8, 12मध्ये सगळे निगेटिव्ह कार्ड्स गेलेले तुम्ही. तर निगेटिव्हिटी तर कमी होणार आहे. पण इथे हे दाखवतं 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे ना, हे असंही दाखवतं की आता हे 6th हाऊस आहे, हे तुमचं कामाचं ठिकाण, तुमचं करिअरचं ठिकाण दाखवतं किंवा करिअरचं स्वरूप आणि त्यातून होणारे लाभ वगैरे हे दाखवणारे 6th हाऊस आहे. सो तिथे 5 ऑफ पेंटॅकल्स काही वेळा असंही दाखवतं की आता तुमच्या सोबत कोणी नाही आहे किंवा काही, आणि म्हणून कर्मस्थानात द हरमित आहे की तुम्ही एकट्याने जाण्याचा निर्णय घेतला आहे किंवा एकट्याने तुम्ही काहीतरी करताय, स्वतःचा इंटरेस्ट किंवा स्वतःचा गायडन्स घेत आहे किंवा तुम्हाला एखाद्या तुमच्या कार्यक्षेत्रामधली जे एक्सपर्ट व्यक्ती आहे त्यातून त्याच्याकडून तुम्ही गायडन्स घेत आहे असंही दाखवतं. कारण 5 ऑफ पेंटॅकल्समध्ये असं आहे की त्या व्यक्तीला ती एक व्यक्ती ती निराधार आहे आणि आता तिला परमेश्वराचा मार्ग मिळतो. समोर तिला चर्च दिसतं त्या व्यक्तीला. त्या 5 ऑफ पेंटॅकल्सचं जे आहे पिक्चर ओरिजिनल डेकमध्ये, रायडर वेटमध्ये, त्यामध्ये ती व्यक्ती निराधार आहे, अर्थहीन आहे आणि तिला परमेश्वराची साथ मिळते. समोर चर्च दिसता. सो ते काळ आहे इथे. सो कदाचित एक तुमच्या करिअरच्या दृष्टीने तुम्ही स्वतः इंट्रोस्पेक्शन कराल किंवा काहीतरी एक स्वतः त्यावरती थोडं अलिप्तपणे एक थोडं पेशन्स द्याल. म्हणजे आता जे काही तुम्ही करताय त्यामध्ये एक थोडासा पॉज घेऊन, कारण हे स्टँड स्टिलचं पण आहे, स्टॅग्नेशनचं पण ऋण आहे. सो थोडासा पॉज घेऊन थांबून एक क्लॅरिटी मिळवण्याचं आहे. दुसरं एक क्लॅरिटीचं पण आहे ऋण, ईसा ऋण. सो एक थांबून थोडंसं विजडम घेऊन किंवा कोणातरी एक्सपर्टची मदत घेऊन त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या सगळ्या कार्यावरती तुम्ही एक डोळसपणे तुमची नजर फिरवाल असं काहीसं दिसतंय. मे बी कदाचित तुम्हाला एक चांगला गायडन्स मिळेल. कारण एक प्रपोजल तुमच्याकडे येतं, एक इमोशनल प्रपोजल. कदाचित एक चांगली व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये येईल, कदाचित मेंटर असू शकते. सो हे असं दिसतंय काहीसं की त्या दृष्टीने जर या कामाच्या ठिकाणचा जर विचार केला, एरवी आजार आणि ऋण या दृष्टीने जर या कार्डचा विचार केला ना, तर ते त्याची पॉवर गेलेली आहे. म्हणजे प्रश्न असेल तब्येतीच्या बाबतीत खूप चांगला आहे. आणि सन ऑफ कप्सचं कार्ड फर्स्ट हाऊसमध्ये,
त्यामुळे तब्येतीच्या बाबतीत चांगलं आहे. इनफॅक्ट इमोशनल स्टेज तुमचं चांगलं असणार आहे. मूनचं काळ तुमचं वेळात गेलं. एन्झायटी नसणार आहे, डिप्रेशन वगैरे ह्या सगळ्या भावनांमधून तुम्ही बाहेर आलात. त्यातून तुम्हाला क्लॅरिटी मिळाली, क्लिन्झिंग झालं तुमचं माइंड असं दिसतं आहे इथे. सो इथे कामाच्या स्वरूपात मे बी तुम्ही स्वतःच्या कामाचं एक थांबून पुन्हा एकदा परीक्षण कराल. तुम्ही जे काय करताय करिअरमध्ये म्हणा काय म्हणा, एक पुढे जाण्या अगोदर तुम्ही एक थोडासा ब्रेक घेऊन थांबून परीक्षण कराल किंवा एखाद्या सिनियरचा एक्सपर्टचा त्यामध्ये त्याची मदत घ्याल आणि घेऊन पुढे जाण्याचा विचार कराल. कारण हे इनडिसिजनचं काळसुद्धा हे अष्टमात गेलेलं आहे. सो मे बी तुम्हाला एक क्लॅरिटी मिळेल. ही जी क्लॅरिटी दाखवते नाही, ज्योत दाखवते ना पेटलेली, सो एक प्रकारची तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. तुमच्या जो काही प्रॉस्पेक्ट्स असतील पुढे ठरवले, तुमच्या ज्या काही डिझायर्स आहेत त्या बाबतीत करिअर रिलेटेड किंवा काही हे असं दाखवतं आहे. सो ही झाली. इनफॅक्ट डॉटर ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड आहे ना, हे आपण मगाशी म्हटलो ब्रेक थ्रूचं कार्ड, एखादी आयडिया येऊ शकते किंवा काय. तर त्याचं एक असंही आहे की कदाचित तुम्हाला या पंचमाशी रिलेटेड काही गोष्टींमध्ये कम्युनिकेशन मिळेल. एखादी प्रपोजल, लव प्रपोजल मी तुम्हाला म्हटलं ना, त्या दृष्टीने काहीतरी कम्युनिकेशन होईल असं हे कार्ड दाखवतं. कारण सगळे जे पेजेस आहेत ना ते मॅसेज दाखवतात. सो आणि थर्ड हाऊस पण चांगलं आहे तुमचं कम्युनिकेशनचं. सो त्या दृष्टीने एखादी प्रेमाची संधी आहे, एक जोडीदाराविषयी एक संधी येण्याचे चान्सेस वाटतात. अगदी अपोजिटसुद्धा द पेज ऑफ वॉन्ड आहे. च्या या दोन्ही एनर्जीज आहेत ना, इनिशियल एनर्जी आहेत. पेज ऑफ वॉन्ड काय, पेज ऑफ स्वोर्ड काय, की कुठल्याही गोष्टीची सुरुवात होते ना, जेव्हा सुरुवातीची ॲक्शन्स जेव्हा आपण घेतो एखाद्या गोष्टीसाठी, पहिल्या स्टेप्स घेतो. आता हे जरी एखाद्या नात्याची सुरुवात, की एक प्रपोजल तुम्हाला इमोशनल प्रपोजल येत आणि त्या दृष्टीने तुम्ही काहीतरी सुरुवात करत आहे. मे बी कदाचित तुमच्या मुलांच्या बाबतीत, संततीच्या बाबतीतसुद्धा एखादी काहीतरी नवीन त्यांनासुद्धा काहीतरी एक नवीन अप्रोच मिळेल, एक मेंटल डेव्हलपमेंट होईल त्यांच्या बाबतीत. एक चांगला मेंटल डेव्हलपमेंटचा पिरियड तुमच्या संततीच्या बाबतीतसुद्धा चांगला आहे. कारण 5th हाऊस संततीचा हाऊस आहे. तुमच्या कलागुणांना व्याव मिळू शकतो. एक त्याचं देखील आहे. एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस करणं, हे जे म्हणतात ना, एम्प्रेसचं काळ क्रिएटिव्ह एक्सप्रेशन्स दाखवतो. मग कुठल्याही बाबतीत तुम्ही स्वतःचा फॉर्म चेंज केला आहे की स्वतःच्या सौंदर्यावरती, फिजिकवरती विचार घेत आहे, किंवा तुम्ही एखाद्या छंदामध्ये किंवा एक बाहेर वेळ व्यतीत करणं, काहीतरी आवडीच्या गोष्टी करणं, क्रिएटिव्हली एक्सप्रेस करणं, पेंटिंग करणं, एखादा किंवा बुक्स रीड करणं, काहीही की ज्यातून एक कलात्मकता दिसू शकेल. सो इथे आणि इथे दोन्ही बाजूला तसं कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत. इथे पण इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटचं त्या दृष्टीने काहीतरी एक डेव्हलपमेंट होण्याचे चान्सेस दिसतात, मॅसेज येण्याचे चान्सेस दिसतात. हे सुद्धा एक पंचम स्थान विद्येचं स्थान आहे आणि हे हायर विद्येचं स्थान आहे, उच्च शिक्षणाचं स्थान आहे. दोन्हीच्या ठिकाणी पेजेसची एनर्जी आहे, पेज ऑफ स्वोर्ड आणि पेज ऑफ वॉन्ड. सो शिक्षणाच्या बाबतीत जो कोणी हायर एज्युकेशन घेत असेल किंवा एरवीसुद्धा दोन्ही बाबतीत एक एनर्जीज लेवल चांगली आहे. ह्या पेजेसची आहे ना, ही पोटंट एनर्जी असते. इनिशियल एनर्जी ही नेहमी पोटंट एनर्जी असते. सो ती एक छान आहे, क्रिएटिव्ह आहे त्या दृष्टीने. फादर ऑफ वॉन्डचं लाभामध्ये जे कार्ड आहे ना, हे लॉंग टर्म सक्सेस दाखवतं. सो पैशाच्या बाबतीत तुम्हाला लॉंग टर्म सक्सेस मिळेल, हे पण सक्सेसचं कार्ड आहे. फाय ऑफ वॉन्डसुद्धा की आपल्या हिमतीवर, आपल्या मेरिटवर एखादी गोष्ट मिळवणे, हे जे म्हणतात ना, ते फाय ऑफ वॉन्ड दाखवतं. चढाओढीने कॉम्पिटिशन करून किंवा एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स वगैरेमध्ये आपण जसं स्वतःच्या मेरिटवरती पुढे येतो,
सो तसं काहीच आहे ना, 5 ऑफ वॉन्ड दाखवतो. सो ते सक्सेसचं कार्ड आहे. सो धनस्थान पण सक्सेसचं कार्ड आणि लाँग टर्म बेनिफिट, लाँग टर्म सक्सेस तुमचं लाभस्थानामध्ये आहे. सो पैशाच्या वगैरे दृष्टीने खूप चांगले आहे. आणि तुमचं हे जे आहे निगेटिव्ह कार्ड्स हे सगळे तुमचे 6, 8, 12मध्ये गेले, त्यामुळे त्यांची सिव्हिअरिटी कमी झालेली आहे, असं काही सेन्स आहे. सो ओव्हरऑल पाईल नंबर हा तुमचा पुढच्या वीकचा गायडन्स खूप चांगला आहे, एक पॉझिटिव्ह आहे आणि छान आहे. काहीतरी नवीन तुमच्या लाईफमध्ये चालू होणार आहे, सुरू होत आहे, येऊ घातले आहे, एक चांगली रिलेशनशिप येऊ घेते आहे. बघून फार छान वाटलं. म्हणजे खूप चांगला आहे, स्प्रेड खूप चांगला आहे तुमचा, पॉझिटिव्ह आहे दिवस. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे जरूर कळवा आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि पुन्हा पुन्हा बघत राहा. थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे कमला देवी आणि क्रिस्टल आहे ग्रीन ॲव्हेंचुरिन. रून कोणतं येते पाहूया आधी. सो सेंटर आयडिया कळेल आपल्याला. इंगवाज रून, द हिरो गॉड इंग. सायकल रून आहे आणि याचा अर्थ आहे फर्टिलिटी, न्यू बिगिनिंग, मेल प्रोएक्टिव्ह फोर्स, चॅनलायझिंग एनर्जी थ्रू स्पेसिफिक मीन्स, completion, safety and loving family environment, auspicious rune, signaling major events, turning points, counsels preparation to the will of heaven. आणि याला कुठलंही रिव्हर्स मिनिंग नाही आहे याला. सो हे चांगलं आहे. फर्टिलिटी म्हणजे हा पिरियड खूप चांगला आहे, फर्टाईल पिरियड आहे आणि एक कम्प्लिशनची एनर्जी याला, म्हणजे जे काही हातात घ्याल ते कम्प्लीट होईल. मेजर इव्हेंट, टर्निंग पॉईंट्स आहे. कार्ड्स पाहूया कसं. बॉटम ऑफ द डेक, डॉटर ऑफ पेंटॅकल्स म्हणजे पेज ऑफ पेंटॅकल्स आहे. चांगली एनर्जी. पेज ऑफ पेंटॅकल्स पोटेंट एनर्जी आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये मी म्हटलं ना की इतकी पोटंट आहे की एखाद्या बीजामधून जसं मोठं झाड होण्याचं पोटेन्शियल असतं तशी एनर्जी आहे ही. फर्स्ट हाऊस, सिक्स ऑफ वॉन्ड, सॉरी 6 ऑफ सोर्स आहे. 6 ऑफ सोर्स असं दाखवतो की एखाद्या निगेटिव्ह पिरियडमधून बाहेर पडलात तुम्ही. आता तुमचा प्रवास पॉझिटिव्हिटीकडे चालला आहे. हे तुमचं फर्स्ट हाऊस म्हणजे तुम्हाला स्वतःला दर्शवणारं आहे ना. सो 6 ऑफ स्वोर्ड असं दाखवतं. आता तुमचा प्रवास या निगेटिव्हिटीमधून आता या पुढच्या वरच्या इंद्रधनुष्याकडे तुमचा प्रवास सुरू झाला आहे. फर्स्ट हाऊस. सेकंड हाऊस पेज ऑफ स्वोर्डची एनर्जी आहे. थर्ड हाऊसमध्ये 8 ऑफ कप्स,
पराक्रम स्थानात 8 ऑफ कप्स काही वेळा असं दाखवतं की काहीतरी तुम्ही नवीन करण्याच्या हेतूने तुम्ही तुमच्या सगळ्या ॲक्शन सुरू झाल्यात. जे अगोदरचं सोडून देऊन तुम्ही आता नवीन पॅशन घेऊन तुम्ही पुढे चालल्यात असं काहीतरी दाखवणार. फाय ऑफ वॉन्ड्स 4th हाऊसमध्ये आहे. 2 ऑफ वॉन्ड 5th हाऊसमध्ये आहे, चांगलं पॉझिटिव्ह आहे. द एम्पररचं कार्ड 6th हाऊसमध्ये आहे. 7th हाऊसमध्ये एस ऑफ वॉन्ड आहे. 8th हाऊसमध्ये 7 ऑफ स्वॉर्ड्स चांगलं आहे. 10 ऑफ वॉन्ड 9th हाऊसमध्ये. टेन ऑफ वॉन्ड असं दाखवतो, त्याच्या अगदी बरोबर हे आहे. 10 ऑफ वॉन्ड जनरली एखादी गोष्ट कंप्लिशनला आलेली आहे आणि आता कंप्लिशनकडे प्रवास सुरू झाला आहे असंही दाखवतो. आणि काही वेळा एखादे एक्झॉशनची एनर्जी पण दाखवतं 10 ऑफ वॉन्ड. ओव्हरऑल बघायला लागेल. फादर ऑफ वॉन्ड 10th हाऊसमध्ये आहे. द हर्मिट 11th हाऊसमध्ये आणि द टॉवर 12th हाऊसमध्ये. पण बॉटम ऑफ द डेकला तुमची एनर्जी खूप चांगली आहे. डॉटर ऑफ पेंटॅकल्स पॉझिटिव्ह एनर्जी आहे. त्याचं निगेटिव्ह मिनिंग काही नाही आहे, तसं पॉझिटिव्ह आहे. फर्स्ट हाऊसमध्ये जे मुळात बॉटम ऑफ द डेकची डॉटर ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी आहे ना, ती खूप पॉझिटिव्ह आहे. ती अत्यंत पॉझिटिव्ह एनर्जी आहे, पोटंट एनर्जी आहे कुठल्याही मॅनिफेस्टेशनसाठी. म्हणजे कुठलीही गोष्ट तुमच्या डिझायर्स एक तुम्हाला काही जे काही ठरवलेलं असेल ते प्रत्यक्षात आणण्यासाठी जी एनर्जी आहे ना, ती पोटंट एनर्जी तुमच्या डॉटर ऑफ पेंटिकल बॉटम ऑफ द डेकला दाखवते. रून इंगवास असं दाखवत आहे की एक तर फर्टिलिटीचं रून आहे, त्यामुळे एखादी नवीन गोष्ट करणं, सुरुवात करणं एखाद्या गोष्टीची किंवा तुमची जी काही एनर्जी असेल ती एखाद्या ठराविक गोष्टीसाठी चॅनलाइज करणं, तर त्यामध्ये सक्सेस दाखवतो. एक ऑस्पिशियस रून आहे. सो हा पिरियड एक तुमचा ऑस्पिशियस आहे. फर्स्ट हाऊस जे आपलं तुम्हाला स्वतःला किंवा तुमची एक मेंटल कंडिशन, तुमचा आत्मविश्वास किंवा एक दृष्टिकोन तुमचा जगाकडे बघण्याचा ते दाखवणारं जे घर आहे ना, तिथे तुमचं 6 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. स्वॉर्ड्स हे नेहमी विचारांवरती कार्य करतात, आपले विचार दर्शवतात, आपल्या विचारसरणी, विचारांची एक लेवल स्वॉर्ड्स दाखवतात की प्रवृत्ती, कशा प्रकारचे विचार आपण करतो आहे ते. सो तिथे एक दाखवत आहे की जी निगेटिव्हिटी आहे ना विचारांची, ती कुठेतरी तुमची आता खाली बसली, म्हणजे कुठेतरी एक कमी होऊन तुमचा प्रवास आता या इंद्रधनुष्याकडे होत चालला आहे. सो एक मनामध्ये एक ह्या पुढच्या वीकमध्ये तुम्ही असं समजा की तुम्हाला थोडीशी क्लॅरिटी मिळेल, जे काय तुम्ही करताय मॅनिफेस्टेशनसाठी क्लॅरिटी मिळेल. दुसरं म्हणजे सप्तम स्थानात, अगदी समोरच्या स्थानात एस ऑफ वॉन्ड आहे. एस ऑफ वॉन्डसुद्धा हे एसेस आहेत ना, ह्यांची एक चांगली संधी, एक फ्रुटफुल संधी असं दर्शवतं. खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे एस ऑफ वॉन्डचं. एक क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी. मग सप्तमामध्ये आहे ना, तर तुम्ही एक तुमच्या जोडीदाराशी किंवा तुमच्या सगळ्या प्रकारच्या जोडीदारांचं आहे किंवा हे तुमचं चारित्र्य पण दाखवतं 7th हाऊस. सो एक तुमचा स्वतःशी असलेलं नातं आणि तुमचं इतरांशी असलेलं नातं हे या आठवड्यात चांगलं होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे एक त्याच्यामध्ये एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस कराल त्यांच्याशी, की तुमचं एक कम्युनिकेशन चांगलं असेल.
कदाचित नातेसंबंध सुधारण्यासाठी, मग ते तुमचं स्वतःशीच नातं सुधारण्यासाठी किंवा तुम्ही स्वतःशी जो बोलताय, विचार करताय, स्वतःबद्दलचा जो विचार करताय किंवा स्वतःशी जे बोलताय, तुम्ही संवाद साधताय एक अंतर्मनातून, तो संवाद किंवा एक तुमच्या जोडीदाराशी, तुमच्या सोबत जो आहे, संगत जी आहे, त्यांच्याशी जो तुम्ही संवाद साधताय, त्या नात्यामध्ये एक चांगलं एक सुरुवात चांगली आहे. ही एक चांगली संधी आहे म्हणा, किंवा सुरुवात ही एनर्जी जी आहे ना, की खूप पॉझिटिव्ह आहे. सो मे बी तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये कुठल्याही एक इम्प्रूव्हमेंटसाठी स्वतःहून प्रयत्न कराल एक, किंवा त्या दिशेने एक चांगले दिवस सुरू आहेत. एक मिनिट, सॉरी. जे 4th हाऊस आहे ना, जे मनशांतीचं घर आहे, झोपेचं आहे, किंवा एक तुमच्या आईचा पूर्ण विचार यावर होतो, तुमच्या सुखसोयी, घरातल्या नोकरचाकर, हे सगळं दर्शवण्याचं हे 4th स्थान आहे. तिथे 5 ऑफ वॉन्डची एनर्जी आहे. 5 ऑफ वॉन्डची एनर्जी हे यश दाखवतं. एक थोडासा एक थोडं मायनर ऑब्स्टॅकल्स किंवा एक स्ट्रगल, थोड्याशा स्ट्रगलने सुद्धा तुम्हाला विजय दाखवणारं कार्ड आहे. दुसरं म्हणजे कर्मस्थानामध्ये फादर ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, म्हणजे किंग ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे. गुड ऑथॉरिटी आहे. किंग ऑफ वॉन्ड ही मुळात कर्मस्थानात आहे म्हटल्यानंतर तुमचा अप्रोच हा कुठल्याही कार्यामध्ये, कामामध्ये, कारण आता हे एक वैचारिक लेवल तुमची वाढती आहे इथे, त्यामुळे कुठल्याही कामामध्ये एक तुम्ही स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस कराल आणि तुम्ही फोकस असाल. तुम्हाला उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने एक तुम्ही तुमची एनर्जी चॅनलाइज कराल आणि असं दिसतंय. आणि त्यामुळे एक मनशांती ही तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ती मिळवाल आणि त्यामध्ये यश तुम्हाला मिळेल. मे बी या ठिकाणच्या काही गोष्टींसाठी तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल. जरुरी नाही की मनशांतीसाठीच, किंवा आता हे आपलं एक तुमचं स्वतःचं घर आहे, सो एक घरासाठी तुम्ही काहीतरी स्ट्रगल करताय किंवा काही एक वेळ देताय, मे बी असं असू शकेल. सो कार्ड हे पॉझिटिव्ह आहे. इतर कार्डचा विचार केला, समोरच्या कार्डचा विचार केला, किंवा 1st हाऊस आणि 7 केंद्रातल्या सगळ्या कार्डचा विचार केला, हे कार्ड्स पॉझिटिव्ह आहे. दुसरं म्हणजे व्ययस्थानामध्ये टॉवरचं कार्ड आहे. सो एक जी तुमची टॉवर हे काय दाखवते की एक पूर्वीपासूनचं जे एक स्टेबल स्ट्रक्चर आहे, एक ठराविक आपली विचारसरणी असू शकते, किंवा एखादं आपली हॅबिट असू शकते, एक जीवन जगण्याची एक प्रकारची आपली पद्धत असू शकते. जे काय जे तुम्ही वर्षानुवर्ष फॉलो करताय ते त्याला एक तडा जाणं हे दाखवतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला एखादा तडा झाला, जे स्टेबल आहे, स्ट्रक्चर आहे ते, आणि त्याला हा तडा जाणं. सो इथे ओव्हरऑल बाकी गोष्टींचा विचार केला ना, तर असं दिसतं आहे की जो हे तुमच्या एक मे बी कदाचित जी समजायचं काही निगेटिव्हिटी असेल काही, किंवा हे पराक्रम स्थानामध्ये सुद्धा असं दिसतं आहे. 8 ऑफ कप्सचं कार्ड, की काहीतरी नवीन पॅशन घेऊन पुढे जाणं आणि अगोदरचे काही आहे ते सोडून देणं. सो मे बी कदाचित जर तुमचे विचार तुम्हाला काही अडवत असतील, या 1st हाऊसच्या कार्डवरून मी तुम्हाला सांगते, जर काही गोष्टीमध्ये तुमचे विचार जर तुम्हाला एक काही मागे ओढत असतील, किंवा काही जे काही अडथळे असतील तुमच्या लाईफमध्ये, ते कुठेतरी ना आता तुम्ही मागे सोडून प्रवास तुमचा पुढे सुरू केलेला आहे. हा हे प्रवासाचं पण आहे, हे तुमच्या पराक्रमाचं पण स्थान आहे. सो एक तुमचा आता प्रवास एक योग्य दिशेने चालला आहे, विथ पॅशन चाललेला आहे, आणि ज्या नको असलेल्या गोष्टींना ना तुम्ही तडा दिलेला आहे. सो हे निगेटिव्ह कार्ड तुमचा वेळात गेलेला आहे. सो तुमचे अडथळे जे काय असतील ना ते वेळात गेलेत, ते आता कमी झालेत असा अर्थ झाला आहे. इनफॅक्ट हे सुद्धा ना, हे 7 ऑफ स्वॉर्डची एनर्जी ही इंडिपेंडन्सची एनर्जी आहे. 7 ऑफ स्वॉर्डची एनर्जी इज लाईक मून इन ॲक्वेरियस ही एनर्जी आहे. तो ती एक इंडिपेंडन्सची एनर्जी. सो एक वैचारिक जर काही अडथळे असतील तर ते आता दूर होणार आहेत. त्यातून तुम्हाला स्वातंत्र्य, ते अष्टमात गेले आता, आणि त्यातून तुम्ही म्हणजे कदाचित तुम्ही स्वतः एक डिप्लोमसी आणाल तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये किंवा व्यक्त होण्यामध्ये,
कारण हे फादर ऑफ वॉन्डचं कर्मस्थानात आहे. जे तुम्ही कराल, जे जे जसं तुम्ही व्यक्त व्हाल कुठल्याही कृतीतून, ॲक्शनमधून, विचारातून, जे काही व्यक्त होणार आहे ते क्रिएटिव्हली व्यक्त होणार आहात. सो किंवा हे कारण हे फोकस माइंडेड आहे किंग ऑफ वॉन्ड्स. एक लॉंग विजन ठेवणारा, फार दूरचा विचार करून कुठलीही क्रिया करणारा आहे. त्यामुळे लॉंग टर्म सक्सेस यावरून बघतात. सो तुमचा एक काहीही करण्याचा ॲटिट्यूड हा चांगला असल्यामुळे, ती डिप्लोमसी तुम्ही वापरल्यामुळे हे जे काही अडथळे आहेत ना, ही निगेटिव्हिटी आहे ना, ही तुमची मृत्यूस्थानात आहे. 7 ऑफ वॉन्ड्स चं कार्ड हे इथे इंडिपेंडन्स दाखवतो की यातून तुम्हाला या चुकीच्या विचारातून तुमची आता मुक्तता आहे असं काही सांगतात. एम्पररचं कार्ड षष्ठामध्ये असं दाखवतं की कामाच्या ठिकाणी, एक तुमच्या व्यवसायामध्ये, करिअरमध्ये एक तुम्ही स्वतःला स्टेबल कराल, एक स्टॅबिलिटी तुम्ही आणाल, एक असं काहीतरी, किंवा एक कुठल्याही गोष्टीमध्ये एक लॉ अँड ऑर्डर, तुम्ही जे काही नियम आहेत किंवा नियमाप्रमाणे चालणं, किंवा एखादी गोष्ट एखाद्या असं म्हणता येईल की स्ट्रक्चरमध्ये आणणं, की एखादी तुमची आयडिया आहे ती ॲक्च्युअल प्रत्यक्षात उभी करणं असं. तर हे एम्पररचं कार्ड दाखवतं की तुम्ही ती क्रिएटिव्हिटी तुमच्या कामामध्ये वापराल. इथे सुद्धा क्रिएटिव्हिटी दाखवते, कर्मस्थानामध्ये पण क्रिएटिव्हिटी दाखवते. सो आणि इथे जे नोकरीचं स्थान आहे तिथे सुद्धा एम्पररचं कार्ड तुम्हाला क्रिएटिव्हिटी दाखवते की तुम्ही काहीतरी एक स्ट्रक्चर, एक काहीतरी फॉर्म, एखाद्याला एक मूर्त रूप द्याल एखाद्या गोष्टीला. तुमच्या ज्या फक्त कल्पना होत्या त्याला काहीतरी कुठेतरी एक मूर्त रूप द्याल असं दिसतंय. सप्तम स्थानामध्ये एस ऑफ वॉन्ड आणि 2 ऑफ वॉन्ड हे पंचम स्थानामध्ये आहे. सो एक लव्ह रिलेशनशिपमध्ये की तुमच्या एक जोडीदाराच्या बाबतीत ते खूप चांगले ग्रह आहेत. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की एक रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी किंवा ते फुलवण्यासाठी तुमचे स्वतःहून प्रयत्न असणार आहेत. 2 ऑफ वॉन्डसुद्धा हे स्वतःहून प्रयत्न दाखवत आहे. ही एनर्जी पण चांगली आहे. इलेवन्थ हाऊस हे पब्लिक रिलेशनशिपचं आहे. फ्रेंड सर्कल, पब्लिक रिलेशनशिप. तिथे हर्मिटचं कार्ड दिसतं आहे. तो हर्मिटचं कार्ड हे थोडंसं सॉलिट्यूड दाखवतो. म्हणजे तुम्ही कदाचित थोडंसं अलिप्त व्हाल, एकट्याने जाण्याचा विचार कराल, किंवा सगळ्यांपासून अलिप्तपणे थोडासा वेगळा दृष्टिकोन ठेवाल तुम्ही स्वतःच्याबद्दल. हे दाखवणारं कार्ड तुमचं 11th हाऊस हे आपल्या लाभाचं पण आहे. सो लाभाच्या दृष्टीने पण तुम्ही काहीतरी इंट्रोस्पेक्शन कराल, की त्याबद्दल काहीतरी विचार कराल. एक असं हर्मिट, किंवा मग कोणाचा तरी गायडन्स घ्यायला. हा गायडन्स, काउन्सिलिंग पण दाखवतं आहे हर्मिटचं कार्ड, की कोणी तो त्यामध्ये एक्सपर्ट असेल. मग हे हा तुमचा जो कर्माचा लाभ दाखवणारं स्थान आहे त्या ठिकाणी मे बी कदाचित तुमच्या फ्रेंड सर्कलमधील कोणाकडे, किंवा ते तुमचं जे विश्व आहे, तुमच्या रिलेशनमध्ये कोणी जे आहेत पब्लिक, त्यांच्यापैकी कोणाचा तरी तुम्ही ॲडवाइस घ्याल जे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत, असंही असू शकतं. तर हर्मिटचं कार्ड हे, किंवा मग तुम्ही त्या सगळ्यांपासून थोडंसं अलिप्त होण्याचा प्रयत्न कराल. एक कारण हे सॉलिट्यूडचं पण कार्ड दाखवतं. सो जसं तुम्हाला रेझोनेट होत असेल तसं. कारण हे जे रून आहे ना, ते हे एकतर ऑस्पिशियस आहे, त्यामुळे पिरियड तुमचा चांगला असणार, फर्टाईल असणार. जे तुम्ही करणार ना त्यामध्ये तुम्हाला फायदे चांगले आहेत. पण हे कार्ड हेही दाखवतं की कदाचित हा पिरियड आहे की यामध्ये जे काही कराल त्याचे एक लाँग टर्म इफेक्ट होतील. इनफॅक्ट हे कर्मस्थानामध्ये फादर ऑफ वॉन्डसुद्धा लाँग टर्म इफेक्ट्सचं कार्ड आहे. सो जे काही तुम्ही करणार ना त्याचे ते तुमच्या आयुष्यामध्ये एखादा टर्निंग पॉईंट असू शकतो, जो आताचा पिरियड आहे. कदाचित बऱ्याच निगेटिव्हिटीमधून तुम्ही बाहेर याल असंही इथे दिसतं आहे.
एक निगेटिव्ह पिरियड मे बी तुमचा, जरुरी नाही आहे की एक निगेटिव्हिटी फक्त मनातच असेल, एक ओव्हरऑल कुठल्याही क्षेत्रामध्ये. आता इथे आहे ना कप्स नाही आहेत, इथे कप्स फक्त हेच एक कार्ड आहे पराक्रम सावनामध्ये. एरवी कप्स आणि पेंटॅकल्सचं इथे दिसत नाही आहे. सो कर्मस्थानाशी रिलेटेड, कर्मस्थानच इथे मला हायलाईट होताना दिसते. सो तुमच्या जॉबशी रिलेटेड, करिअरशी रिलेटेड जे काय तुम्हाला जो बॅकलॉग होता, काय स्टॅग्नेशन वगैरे असेल, तिथे काही तुमचं अडत होतं, अडथळे होते, ते सगळे आता तिथे वेळात गेलेत. त्यामुळे एक तुमचा प्रवास आहे ना आता प्रॉस्पेरिटीकडे, पुढे एक चांगला तुमची एनर्जी जी काय आहे वर्क लेवलला ती चांगली चॅनलाइज होईल असं इथून दिसतं आहे ओव्हरऑल. कारण हे बॉन्ड्सची आणि स्पोर्ट्सची हीच कार्ड इथे या स्प्रेडमध्ये जास्त आहेत. आणि इनफॅक्ट कम्प्लिशनचं कार्ड आहे इथे 10th, पण हे भाग्यस्थानात आहे. सो मे बी काहीतरी नवीन करण्यासाठी, ही म्हटलं मी इथे फर्टिलिटी, एक नवीन बिगिनिंग. आणि आपलं इथे जे धाडसाचं स्थान आहे ना, तिथे एक नवीन बिगिनिंग आहे, तिथे एक टर्निंग पॉईंट आहे हा तुमचा, की कदाचित तुमच्यापैकी कोणतरी काहीतरी एक नवीनच वळण करिअरला लावू शकतो. किंवा करिअरमध्ये सुद्धा एक जे एक टिपिकल एखाद्या वर्षानुवर्ष तुम्ही एका पद्धतीने जर काय करत असाल तर त्यामध्ये काहीतरी नाविन्य आणाल, की ते अगोदरचं सगळं सोडून एक नवीन प्रकारे नवीन विचाराने पुढे जाल तुम्ही त्या तुमच्या जॉबमध्ये किंवा काय. पण काहीतरी जे काय कराल ना ते एक संपूर्णपणे एक टर्निंग पॉईंट असेल, पूर्णपणे नवीन असेल. एक कदाचित तुमचं पॅशन तुम्ही फॉलो कराल असं हे धाडसाच्या ठिकाणी हे कार्ड दिसतं आहे 8 ऑफ कप्सचं, जे हे दाखवते की कितीही जे आता एखादी गोष्ट असेल की ती त्याच्याशी अटॅचमेंट असेल किंवा मे बी कदाचित एखादा जॉब आता इथे चेंज ऑफ जॉब किंवा असं काही मला तर दिसत नाही आहे. इनफॅक्ट आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही एक नवीन काहीतरी एक त्याच्यावरती होल्ड घ्याल असं दिसतं आहे. नवीन सोडून काही कराल असं नाही वाटत आहे मला. इनफॅक्ट एक ठराविक पद्धतीने तुम्ही काय करत होता ना ते सोडून तुम्ही नवीन पद्धत ॲडॉप्ट कराल असं काहीसं इथे. डॉटर ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड इथे आहे. किंवा असलेल्याच करिअरमध्येच तुम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी वापराल आणि काहीतरी एक फर्म स्ट्रक्चर, एक काहीतरी असं की तुमच्या त्या करिअरमध्ये एक काहीतरी स्टॅबिलिटी येईल, एक काहीतरी एक तुम्हाला बराच लांबचा विचार करून तुम्ही काहीतरी कराल, नवीन स्ट्रक्चर आणाल काहीतरी असं दिसतंय. पराक्रम स्थानामध्ये 8 ऑफ कप्स आहे. हे असं दाखवतं की पूर्ण नवीन वळण लागलं आहे तुमच्या, तुम्ही एखाद्या पूर्वीच्या पद्धतीनं न जाता काहीतरी नवीन वळण घेत आहे असं दाखवणार आहे कार्ड्स. हे सुद्धा क्रिएटिव्हिटी वापरणार आहे. कर्मस्थानामधलं कार्ड जो फादर ऑफ ओन ऑथॉरिटी, व्हेरी क्रिएटिव्ह पर्सन आहे आणि पूर्ण फोकस बिझनेस माइंडेड आहे ही व्यक्ती. एम्पररचं कार्ड तुमच्या जॉबच्या करिअरच्या ठिकाणी आहे एम्पररचं कार्ड. सो जे काय कराल ना त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा होल्ड मिळवाल असं आहे. आणि सगळीची निगेटिव्हिटी इथे तुमची संपलेली आहे इथे टॉवरचं कार्ड दाखवते. सो ओव्हरऑल हा गायडन्स आहे. पोटंट एनर्जी आहे, एक फर्टाईल पिरियड आहे तुमचा पाईल नंबर 3. सो जे काय तुम्ही कराल ना त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली यश मिळेल. ओव्हरऑल मी सगळे स्थानं तुम्हाला व्यवस्थित डिस्कस केलेत. सो तुम्हाला हा आठवडा चांगला जावो या विशेष करते मी. आणि तुम्हाला जर रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.